बुधाच्या चरणावरती विजयालक्ष्मी दिनी श्री बुधाच्या चरणावरती विजयालक्ष्मी दिनी दीक्षाया दिली भीमाने मंगल दिन तो जनी दीक्षाया दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुधाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा
त्याच्यासाठी 4 दिवस झाले म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 2 पुस्तकं दिल्या वाचायला, सावित्रीबाई फुलेची आणि रमाबाईची. खरोखर तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला असं मला वाटते. कारभारने गया कारभारने महादेव महादेव नारी नारी पंचशिला हे पंचशिला कारभारी रायाजी नाता राया राया माय मला कशाला यावा दिल रायावय. काय बोलता व विवेकचे पप्पा? मोठ्या लाडक्या तोंडानं आवाज देते. ठीक आहे, काही हरकत नाही. पोरं तुझेच होत. काय झालं? याच्यात मला सर्दी गर्मीने काही नाही आहे. माझी 8 दिवस झाले तुझे माझे बोला चाली बंद आहे. हो ना. बरोबर आहे ना? पण तुला मागच्या आठवड्यात त्याच आठवड्यामध्ये तुला 2 पुस्तकं आणून दिल्या होत्या, रमाबाईची आणि सावित्रीबाई फुलेची. हो. तुला वाचली आणि खरोखर आत्मसात केली, तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तेव्हा ह्या महापुरुषाचे विचार तुला आठवले. नाही बरोबर आहे. पण महापुरुषाचे विचार ऐकशील पण घरचे विचार ऐकशील तर चांगलं होईल ना. घरचा विचार तुला माहित आहे म्हणजे? रे, आय माझ्या आज्या बापापासून परंपरावादी धंदा चालू आहे दही दूध विकण्याचा आहे. हो आहे. माझ्या आज्याने केला, माझ्या बापाने केला, तो धंदा मी करत आहो. काही ठेकेदारी नाही आहे की हा धंदा केला पाहिजे, कोणीही करू शकते. अहो हा. हा आपल्या घरामध्ये धंदा चालू आहे, मग मला चांगलं नाही ठाऊक आहे. पण आहे. तुम्हाला मनाचं तरी काय? महाराष्ट्र शासनाकडून लोन उचलला, लोन गाई म्हशी घेतल्या हो ना. आणि त्याचं आपण दूध काढतो. गावामध्ये दूध डेअरीची गाडी येते. हो. आज मोठी विचित्र गोष्ट झाली. चौकात गेलो मग अशी अगं बाई काय झालं बरं? 2-4 लोक सांगायला लागले, अरे म्हणे आज दूध डेअरीची गाडी येणार नाही, आपली आपली व्यवस्था करून पहा म्हणे. दूध काय करायचं तुम्ही ठरवा म्हणे. मी म्हणलं जमलं रे माझं काम. जमलं का माझं? कसं जमलं? हे डोक्यावर माठ घे आणि सिद्धी सावनेरची वाट घे. नाही असं. म्हणजे हा. या तुमच्या टाकुड्यामध्ये हा. हा दयादाचा भूत शिरलाय नाही का? पागल झाली का? काहून? मी पहिलेच सांगितलं, माझ्या आज्याने केला, माझ्या बापाने केला, त्याची वंशवाळी मी चालवत आहो. अहो ए कारभारी, हा हा धंदा करणार नाही मी. हा हा धंदा करणार नाही. मला सांगा एवढे वर्ष झाले आपल्या लग्नाला किती उन्नती केल्या या धंद्यात? काय झालं? हा? काय झालं? नाही नाही किती उन्नती केल्या? सकाळ संध्याकाळच्या भोजनालय भेटते का नाही? हा? सकाळ संध्याकाळचं संजपते ना, हो भेटते भेटते. 13-12 व्यवस्थित होते ना. तेवढ्याने होते का? तर का पाहिजे तुला? नाही नाही तेवढ्याने होते. मग तर पाहिजे का? अहो, समोरच्या भाऊची बिल्डिंग पहा हा. ना. एकावर दुसरी, दुसऱ्यावर तिसरी, तिसऱ्यावर चौथी. तर लोकांच्या पाव केव्हापर्यंत झुरशील? धुरी नाही तर कापरी. आपली गप्प्याची झोपडी कामाची. हा एवढा मोठा माठ, एवढा मोठा माठ डोक्यावर घेते. हा. 2-3 किलोमीटर वर्षी पायी पायी जाते. हा. आणि घरामध्ये कमाई किती आणते वा? काय झालं? किती कमाई आणते? कमाई किती येते? 400 ने 500 रुपये. हा, का होते त्या कमाईला? मेहनतीच्या हो, मेहनतीच्या निरोपल्या घामाचा हो, हरामाचा नाही. का नाकाला गोष्टी सांगता हा. व 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकून तुझ्या पाहिलं हे बायको बदनाम करतो माझी. मी काय म्हणतो, का? हे 2 दिवसाची जिंदगानी आहे. हे 2 दिवसाची जिंदगानी आहे. सुखाने केलं तर चांगलं, नाही तर जिंदगीचा फागवाळा आहे. अहो ए कारभारी, हा. हे मी माठ घेत नाही ना, बाजारात जात नाही हो. म्हणजे मी नवरा सांगणं तू बायको ऐकणार मी नाही ऐकणार नाही. का? ते धोतर कोणा? पाहिलं बहाड बायको एवढ्या चांगल्या विचार म्हणते धोतर सणाला काय करू मी, लुंगीवर फिरू? अहो ए ते खोचलेलं धोतर कोणा म्हणाली? हा, मग नाही तर काय? असं असं. हो वा? हा मी तुम्हाला आधीच म्हणाली, हा महागाईचा जमाना आहे. हो एक पोरगा झाला तो, हा. मोठा पोरगा एक झाला होते म्हणाली. हा. तुम्ही ऐकत होत्या का? नाही. माझ्या जवळ एक होता हा पंचशिला. हा. हो दे ना, अजून एक मजा येते ना. हो अरे तसा मजा येते नाही, हा? एक तरी पोरगी होईल म्हणलो. ते झाले बाई, एक म्हणता म्हणता 2 ने 2 म्हणता म्हणता 3 झाले. हे काय नको रे. का सांगू बाई, मी बाई बंदी त्या हॉस्पिटल मध्ये गेली ऑपरेशनचा फॉर्म भरायला. त्या ऑपरेशनची गाडी घरी आली तर मी अगरचा तुरीच्या वावरात जाऊन लपला. एक काम नाही करत कोणता? तू पेपर मध्ये काम नाही देत उद्यापासून. काहून व? लोकांना माहित तरी होईल. पोरं बारा बायको पोरं आले
चूक लागते पोसायला बहीण मा तू एवढे थचका नको मारू. मी म्हणतो हे 2 दिवसाच्या जिंदगाने त्याचप्रमाणे वागले पाहिजे. 2 दिवसाची आपलं हातरून पाव पाय पसरावं. तुला माहित आहे तुम्ही अर म्हणा की बरं म्हणा हा. खरं म्हणा की खोटं म्हणा हा हा माग घेणे ना बाजारात जात नाही हो. म्हणजे तू अन्य गण्यानं देणीच्या मने समजली का मले? नाही अन्य गण्यानं देणीच्या मने समजली का? आलं का बोलते तुमच्या त्यांना बॅकवून नाही जायचं. पाय बरं लक्षात ठेव. पाय लक्षात ठेव. 2 दिवसाच्या जीवनामध्ये हे पंचशिला 2 दिवसाच्या जीवनामध्ये कशी रुसून राहू नको गा. 2 दिवसाच्या जीवनामध्ये कशी रुसून राहू नको गा. 2 दिवसाच्या जीवनामध्ये अशी 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 रुसून राहू नको गा. जिंदगानीचा विचार करतो. जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको गा. जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको गा. राहू नको गा. जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको गा. जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको गा. जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको गा. अशी रुसून राहू नको गा. जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको गा. पाहिल्या बदमाश बायको मी जानव चरला चुप करून राहिलो. अरे ती आली का लाता खाली आता लक्षात ठेव. हा मी जात नाही म्हणते बिलकुल जाणार नाही हो. हा मी जाणार नाही. म्हणजे तुला माहित समजलं का जनतेच्या ढेपऱ्या समजलीस हो, ना? जाणार हो. हे टाटा बिर्ला असेल मोठा मोठा कोणता माणूस असेल आपल्या घरचा सर्व परिपूर्ण असेल पण अधूर आहे. एवढा या 2 दिवसाच्या जीवनामध्ये अशी रुसून राहू नको ग. या जिंदगानीचा विचार करतो. स्वप्न सुखाचे पाहू नको ग. मला नको सांगा त्या गोष्टी. ह्या जगामध्ये कोण सर्व सुखी संपन्न आहे? आहे का कोणी? नाही नाही. नाही ह्या जगामध्ये कोणी सर्व सुखी संपन्न नाही. जगी सर्व सुखी तर आहे अंतरी थोडी शोधू न पाहे. ऐका
जागी सर्व सुखी कोण आहे अंतरी थोडी दोगुणच आहे राब राबून कर्ज बाजारी दुखी शेतकरी हमेशा आहे हे सर्व शेतकरी आहेत हे सर्व शेतकरी आहेत कधी कधी पाऊस येते 12 महिने पाऊस येते हातात आलेली फसल चालली जाते मोठं विचारायची गोष्ट आहे हो ना म्हणून प्रयत्नार्थी परमेश्वर हिरा निपसते मातीत प्रसंगाला तोंड द्यावे दम पाहिजे छातीत मानवी राजांसाठी जात समुद्राकडे बसते आणि गावाच्या बाहेर पाण्याच्या पहिलीकडे गाव तुला कोण पुसते असं हा? ते नाही एवढ्या मोठ्या महापुरुषाचे विचार ते नाही समजत मला काय नाही समजत तुमचा ते नाही समजत देगा हरीनं परिवारी बचाव बचाव दाण्या कोंबडीसारखं यायचं ना बघ. ओ जशी गुंड करत आहे तुमच्या घरामध्ये हिम्मत हारू नखाशीला धोका हिम्मत हारू नखाशीला धोका अशी आपली लावू नको ग जिंदगानीचा विचार कर तू सगळं सुखाने पाहू नको ग नमस्कार जय भीम जय भीम जय भीम नमस्कार नमस्कार कायची नमस्कार होय आल्या का जी अय आल्या भोकण्या अबे भोकनाने अशी बोलण्याची पद्धत आहे कायची पद्धत होय अर्धा काय झाला बरोबर तुम्हाला पाटील बाबा पाटील मा पाटील बाबा पाटील मा हा का हा कोणाच्या घरी जा तर पहिले बेल वाजवा लागते कायच्या बेल साळ सूळ घरामध्ये घसते तर काय डांबर रोड आमरस्ता होता रे काहून तुम्हाला आवाज येणार काय घंटा काऊन लावून ठेवले दरवाज्यावर बेल आहे ना हा बेल आहे हा त्या बेल दरवाजा खटखटून बोलवले खाणे जो भिल्ला जो भिल्ला जो भिल्ला हा का हा का? तू उकस वाखा दिलेली फुट फाटे झाली तर सोडवले खाली का बे? काहून तिची बांगडी ना फुटली फुटू का? दे का फुटू दे हा फुटू दे म्हणजे तुला मनाचा काय ते का सांग. म्हणायचं म्हणजे मला सांग हा या गावात फक्त तुम्हाला बाहेर भेटल्या का मला कुस्ती खेळवली बाया भेटल्या म्हणजे हा अबे माझे विचार माझ्या पत्नीला सांगत होतो हा. तिचे विचार मी ऐकत होतो हे असे विचार कसे हा? हा. मरून गेले असतात एवढ्या गोष्टी नको सांगू हा तुला म्हणजे याचा अर्थ तुला पत्नी आहे का का म्हणल्या तुला बायको आहे का नाही हा मुंड्या चाव मुंग्याच्या काय विचार कर मी एवढा झाली मिशीच्या माणूस मला बायको नाही का नवरा राहील का ते मला का माहित हा मला बायको आहे हा म्हणजे तुला बायको आहे होती एक काम कर हा 8 दिवस झाले माझी बायकोची जरा विचार पटत नाही आहे एक काम कर हा. आपल्या घरी जा हा. आपल्या बायकोला घेऊन ये हा. प्रत्यक्ष तिची डोळ्याने डोळाभर पाहिल का पद्धत हा तेच पवाचा चांगला का म्हणलं बे? कायले दुहेरी शब्दात बोलतात डायरेक्ट म्हणाले माझ्या पद्धत पाहिजे म्हणून. तिची पद्धत पाहिलं हा जसं करशील तसंच मी आपल्या घरी करीन शाबास पाहिल्या यायची अक्कल म्हणजे मी घरी जाऊ हो आपल्या बायकोने घेऊन येऊ हो. आणि येते आल्यावर मी जसा करीन तसा तुम्ही कराल बरोबर आहे ना मी वांगे खाल्लो का वांगे खाईल मी आलू खाल्लो का अबे तेही खाईल आणि मी गुळ खाल्लो का अबे हट ते नाही खात गुळ म्हणलो करावा एवढ्या चांगल्या शुभ प्रसंग रे फालतूच्या गोष्ट बोलते का बे मी काय ठीक आहे मी काय म्हणतो हा. मी केव्हाही येतो हो. माझी पत्नी पहिल्यांदा येऊन राहिली हा. पडलेले सांगा थोडासा आलो ना थोडासा पोहा बनवायला माई बायको आलू पोहा नाही बनत हा. नाही बनवत हा. एक काम करतो नाही आलू पोहा बनला तर चालेल कच्चे आलू थांबून जातो 2 ठीक आहे चला ज्या घरीच्या बायकोला घेऊन ये हा, जातो ना किती होलकट माणूस किती होलकट माणूस होती म्हणलं माय बहीण घरी तर चाराची खप नाही पाटलाच्या घरी मार सांगून दिल हो पण काही हरकत नाही जेव्हा पडतो भावाची मानली तर ठीक ना त्या पाटलाचे काही 2 रुपये खालो नाही तशी उन्हाची वेळा मस्त फुलं लावतो टराफू झोपतो पण काहीतरी बोलत चालत गेलं पाहिजे हा हो हो घटना ही घडली मोठी माता भीमाही पोटी घटना ही घडली मोठी माता भीमाही पोटी आले जन्माची बळ भीमराव आले जन्माची बळ भीमराव आणि मोठी कृपा केली हा मावरी कुबेरा
केली आम्हावरी तुम्ही रामजीराव मोठी कृपा केली आम्हावरी तुम्ही रामजीराव मोठी कृपा केली आम्हावरी तुम्ही रामजीराव मोठी कृपा केली आम्हावरी तुम्ही रामजीराव. चालता बोलता घरी आलो. घरी असता हो ए बंटीची आई, बबलीचे माय व ए करीनीची मम्मी, सत्यशीला, अगं ए सत्यशीला कुठे गेली असं म्हणतो हो. कारभार ने ग कारभार ने महसला नारी सत्यशीला सत्यशीला हो. कुठं गेली असेल म्हणतो बहिणा. नाहीयेस का काय तुले माहित आहे बाबरला गेलो तर कसा गरम होतो ना, हाताने नाही जमलं तर दाताने करतो बहीण मा बोलतेस. काय सांगू बाई, माहित नाही सकाळचे 12 वाजत आले तरी माझ्या घरच्या माणसाचा अता नाही आणि पत्ता नाही. आज एवढा सोन्यासारखा दिवस आहे तरी पण घरी लवकर यायला पाहिजे याची जाणभान नाही. चालले बायांसारखे उठाण टेकली गोष्टी करायला, पण काय करू सकाळ सकाळची वेळ आहे. काहीतरी गुणगुणते आणि नंतर समोरच्या कार्याला वळते. पाहते काय म्हणतात ते. जन्म दिदाला जया भीमा इने, जन्म दिदला जया भीमा इने, जन्म दिदल्या जया भीमा इने, जन्म दिदल्या जया भीमा इने. हो जन्म दिदला जया भीमा इने, जन्म दिदला जया भीमा इने. जन्म दिदल्या जया भीमा इने, जन्म दिदल्या जया भीमा इने. जन्म दिदला जया भीमा इने, जन्म दिदला जया भीमा इने. सात दिदली तयार इने, जन्म दिदला जया भीमा इने. ओ जन्म दिदल्या जया माईने, जन्म दिदल्या जया भीमाईने. सात दिदली तयार माईने,
पोरीची आहे मस्त भीमाचे गाणे. सत्यशीला वे सत्यशीला. अहो, आली बा. कोणाची कोणाची म्हणजे तुमची. वा काय म्हणजे बाईक आली. हा मी का म्हणून राहिलो तुले. काय म्हणता वा. तुले माहित आहे काय सावनेर या गावामध्ये काय काय आहे म्हणजे. मानवतावादी हा विचारवंता हा हा मंचाचा कार्यक्रम आहे. खरी गोष्ट आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. कशाला. कशाला म्हणजे ते तुझी मैत्रीण आहे का कोणती. सत्यशीला. पंचशिला. पंचशिला. सप्तशिला मी होय. पंचशिला. भामरेजला का मला घरचा माणूस. पंचशिला हा त्या घरी काही ते कार्यक्रम आहे. कार्यक्रम? तिला आपल्याला दोघांनी आमंत्रित केलं आहे. खरेच का. हा मग जायचं आहे. जातो म्हणता. हा काऊन. म्हणून म्हणजे फक्त मी ना मला बोलवायला आला होता का तुम्ही. बाबा कोणाला बोलवू. काऊन आतापर्यंत सकाळ झाली. हा. सकाळचे 12 वाजत आले. हा. तरी तुमचा आता नाही पता नाही. कोटी जाऊन धसल्या होत्या. तुला माहित आहे ना मा काम वावरात गेलो तर रुमल्याशीन घरी आलो तर ढोमल्याशीन. बापा बापा काय सांगतो ते? त्या फालतूच्या गोष्टी जाऊ दे. चल लवकर. चालता का. चल ना. चला मग. चल लवकर. चल. हा एवढे मोठे लोक काय आले वा. पाहिले आले. हा. तुला सांगितलं ना मी अगोदरच का कार्यक्रम आहे बा म्हणून. ओके मा म्हणजे आपण लेट झालं का. हा म्हणजे मला सांगा हाच विकास पाटील साहेबाचा वाळा. हा बरं आवाज द्या. होय बाजूले. हो पाटील साहेब. हो पाटील साहेब. आवाज जा ना कोणाला जर पाहणं जाऊ जायचं काम आलंय घरातल्या घरात बसून राहता निसते. याच्या साहेब साहेब, नमस्कार. जय भीम जय भीम जय भीम. आलात का जी. भोकण्यात का जी- अबे भोकना नाही रे अशी बोलण्याची पद्धत आहे. हे तुमची बायको अजी. हे तुमची बायको हो, हो. हेच होय माझी बाई. हे तुमची बायको आहे ना. नाही, हे माझी पत्नी होय. पत्नी हो ना. हा. अबे बायको पत्नी एकच होते. एकच होते. या कामासाठी माझ्या घरापर्यंत आले. हा ते बोलणे सांभाळा उद्देश सांभाळा ते मला मर्द समजीत. ठीक आहे पाटील साहेब तुम्ही चिकाटणं करा हा. मी काटणं पाठवतो म्हणणं. आता पाठवतो ना. जा घरी जा. तुझं काम झालं आता. जाशील ना. काय म्हणाले माय बाजारले जाशील का नाही. कोटं? म्हणजे हे दही दूध विकासाठी आजूबाजूच्या खेड्यावर जाशील का नाही. बाजारला गेली असती रायावा. काकानी, मला एक गोष्ट सांगा हा सगळ्या निघून गेल्या आणि मी एकटीच गावडून राहिली आता कशी जाऊ ते एकटी. शेजारची सप्तशीला. सत्यशीला हा आणि ती नाही आली तर मावशी आहे. मावशी हो आणि ती नाही आली तर मी येईन ना. तुम्ही याल ना. का धंद्याला लाज आहे का चोरीला लाज आहे. नाही व मग काही लाज नाही. नंबर 2चे धंदे केले का आम्ही ना. हो आम्हाला भेव आहे. मग बरं, ठीक आहे तुम्ही म्हणता ना तर हा. तुमचा मी संघ जा, जा. मी जाते हा. काय करू बाई जिंदगाडीचं भाई शिरावरती आलं तर विचारच येते. हितभर पोटासाठी किती आटाआटी कराव्या लागतात. 2 मुलांचा प्रपंच आहे मग या धंद्याचं धिकार तरी कसं मानावं. अशी करते सत्यशीलाकडे जाते तिला घेते बाई आणि बाजारला निघून जाते. चाल बाई ज्या धंद्यावरती आपलं पोट पाणी प्रपंच चालते अशा धंद्याला धिक्कारून तरी चालणार कसं. एक काम करते पंचशिलीच्या घराकडे जाते तिला घेऊन बाजारला जाते. हाय जय भीम. जय भीम सत्यशीला. कशी आहेस का. खूप छान आहे. मला सांग काय कुठे जाण्याची तयारी केलीस. काय सांगू ग हम्म. नवऱ्यासोबत झगडत बसली बाई आणि आज मला उशीर झाला. अगं बाई का बरं. मला एक गोष्ट सांग आज कशाचा दिवस आहे. आज हो तुला माहिती नाही. बाजाराचा दिवस. हम्म. आणि मला सांग बाजारला नाही गेलं तर हा प्रपंच संसार उघड्यावर पडेल आपला. खरंच मग आहे. गेला पाहिजे का नाही. हो हो. आणि सगळ्या गवड्यांनी निघून गेल्या शेवटी आपण दोघी जणी राहिलो. सांग, पण मी म्हणते तू बाजारला का नाही गेली माझे सोनू देवा. का नाही गेली म्हणते. हो अवा माझ्या घरी आले होते खूप सारे पाहुणे. पाहून त्या निमित्त पाहुणे तर करत राहिली बाई रात्री. का केलीस बा? लेट झोपली पाहुणचार. अच्छा पाहून चाल केलीस. लेट झोपली बाई तर सकाळी माझा
डोळाच खुलला नाही बरं. म्हणून बघ मला वेळ झाला. आता मी येईन तुझ्या सोबत. चाल आपण दोघी बहिणी मिळून आपण जाऊ दोघी. हो हम्म. चल. जाडी जंगलाची वाट आहे म्हटलं माझे बहिणीला. होईल ना. कुणाला शांतीला नेऊ म्हटलं माझे बहिणी मान. ए बाई, कुणाला नेऊ म्हणजे काय? अगं मावशी होती पण आज तिची तब्येत बरोबर नाही. हो का? मावशीला कालपासून तर डोकं दुखून राहिला. ते जर नाही येईल तर मग कुणाला नेऊ म्हटलं बहिणी. बाई ग, माझे लाडके बहिणी बाई वा. मी आहे तुझ्या संगतीला माझे सोनुले वा. दोघे वा मिळून बाजारामध्ये परमाट करू बाई वा. आजच्या नारी अबलाय का तबला झालाय. तबला आहे. कोणाला भेवाचं नाही. तू सांभाळून चाल. हम्म. सावनेरची वाट काही बरोबर नाही. बेवडे बावडे रस्त्यावर पडून राहते. मी काय म्हणते होय. तू सोबत असल्यावर मला कोणती भीती आहे? मी आहे ना. सगळी गाडी तू आपल्या अंगावर घेतो. हो चाल. तू आजची नारी हो. आजची नारी आहे लई भारी. कुणाचे उपकार ग बाई, कुणाचे उपकार हो बाई, कुणाचे उपकार ग बाई, कुणाचे उपकार हो. बंधन तयाचे केले मोकळे हो. हा कुणाचे बंधन तयाचे केले मोकळे तू नाही विसरणार. नाही. आदर्श घ्यायचे ते कुणाचे घेशील. कुणाचा? आदर्श आहे जिजा सावित्री. आदर्श आहे जिजा सावित्री. ऐल होर कर ग बाई, ऐल होर कर हो बाई, ऐल होर कर हो, ऐल होर कर हो. मान देशाच्या त्याने वाढीला हो.
सावित्री हा. पहिल्या होळकरना अगं बाई. मान देशाच्या त्यांनी वाढविला बनून कणखर. वा वा वा. मला सांग काय एका माणूस जेव्हा उंच शिखरावर जाते त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा असते. बरोबर आहे. सावित्रीबाई नसते तर महात्मा फुले घडले असते का? नाही हा? नाही. राजमाता जिजाऊ नसते तर शिवाजी महाराज घडले असते का? नाही रमाबाई नसती तर बाबासाहेब घडले असते का? नाही वा. अहो, रमाईच्या त्या परिश्रमातून रमाईच्या त्या परिश्रमातून घडले आंबेडकर ग बाई, घडले आंबेडकर हो बाई, घडले आंबेडकर ग बाई, घडले आंबेडकर हो. ज्वलंतागीतून झाला निखारा हो. चाल गं. पदवीधर ग या धीर धीर हो परिश्रमातून घडले आंबेडकरांना तागीतून झाला निकाला बनला पदवीधर ग. क्या बात है. अरे विसर पडला अनर्थ घडला. अनर्थ घडला हो विसर पडला अनर्थ घडला झाशी अंकार गा झाशी अंकार हो बाई झाशी अंकार गा झाशी अंकार हो सुरमनदानी लढ झलकारी हो. गर्ज झनकार ग या धीर धीर हो धीरी. सुरमरदानी लढ झनकारी सुरमरदानी लढ झनकारी गर्ज झनकार या धीर धीर हो धीरी. विसर पडला अनर्थ घडला झाशी अहंकाराना मर्दानी लढ झनकारी गर्ज झनकार. असं पहिले बायांना पायाच्या खालची चप्पल समजत होते. खरं आहे, खरं आहे. बायांना फक्त एकच काम होतं चूल आणि मूल. चूल आणि मूल. पण बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलामध्ये हा? बायांसाठी तरतूद केली आणि केली. सावित्रीबाई फुलेनं शिक्षणाची वाट दाखवली आणि या बाह्यांना समानतेचा अधिकार मिळाला. म्हणून नाही तर बाह्यांना अबला म्हणत होते. बरोबर आहे. आता अबला म्हणतात का? नाही. आता काय म्हणतात? सबला. अहो नवे तू अबला बनवून सबला.
नव्हे तू अबला बनून सबला समर्थ संसार ग. समर्थ संसार हो बाई समर्थ संसार हो समर्थ संसार हो. गुरु श्री राम मने निनादा हो गुरु श्री राम मने निनादा गुरु श्री राम मने निनादा तेज तलवार वारग या धीर धीर हो धीर धीर गुरु श्री राम मने निनादा गुरु श्री राम मने निनादा तेज तलवार गा या धीर धीर हो धीर धीर एवढं सांगून तुमच्या लक्षात आलं ना. हो. पण एवढी तुम्हाला मुभा मिळाली कोणापासून? कोणापासून? त्या बाईंना कधी विसरू नये. हो ना. आजही ज्या बाईनं आपला सेल सडा घेतला अंगावरती लोकांच्या मार सहन केला पुण्याच्या त्या भिडेवाड्यामध्ये तुम्ही पहा काय अवदश आहे. त्या समोर दगडूशेठ हलवाई हा गणपती आहे ना तो तिकडे भिडेवाडा होय. काय अवदश पाहून नाही होत. काय शोकांतित आहे. त्या मंदिरामध्ये पाहत संकटी चतुर्दशीला मनमान्य गर्दी खूपच गर्दी पण त्या भिडेवाड्यात कोणाचा पत्ता नाही. अरे अरे विसरून गेले. म्हणून काय म्हणतो काय म्हणता आज पुन्हा आज पुन्हा आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. 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 झाडतो तांडाचा झाडतो तांडाचा काढून पळत झाले. आज पुन्हा आज पुन्हा आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. झाडतो तांडाचा झाडतो तांडाचा पाऊल पळत झाले. आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. झाडतो तांडाचा हो झाडतो तांडाचा काढून डोळस झाले. आज पुन्हा आज पुन्हा आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. आज पुन्हा मुळे सुगीचे दिवस आले. पहिले बायांना चुना निमुली एवढेच काम होतं ना. हा. अरे तुम्हा काल जगण्याचा अधिकार नव्हता. हो, तुम्हा काल जगण्याचा अधिकार नव्हता. रूढी परंपरेला स्वीकार नव्हता. रूढी परंपरेला स्वीकार नव्हता. रूढी परंपरेला स्वीकार नव्हता. रूढी परंपरेला स्वीकार नव्हता. जन्म देऊन काय होते पवित्र गाये धावून सावित्री माय हो. जन्म देऊन काय होते पवित्र गाय